मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे। नागोठणेजवळ सुकई खिंडीत महामार्गावर पाणी आलंय। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। महामार्ग विभागाच्या रस्ते कामाची आणि नालेसफाईची पोलखोल झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर सुकई खिंडीत पाणी साचल्यानं हजारो वाहनं दोन्ही दिशेकडे अडकून पडली आहेत। दोन्ही दिशेकडे वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। त्यामुळे वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर पावसाचा जोर असाच राहिला तर संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होऊ शकतो। रात्रीपासूनच जो आहे तो रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे। सध्याची दृश्य आपण पाहता ही सुकेले खिंडीतली दृश्य आहेत आणि रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुकेले खिंडीतला जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास कमरा एवढं पाणी जो आहे या महामार्गावर साचलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलात तर मुंबईकडे जाणारी आणि कोकणात येणारी ही पूर्णपणे वाहतूक जी आहे ती या ठिकाणी जवळपास 4 तासापासून जी आहे ती ठप्प झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रात्रीपासूनच जो आहे तो रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाहायला गेलो तर नदी नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहत आहेत आणि याचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे। मुंबई गोवा महामार्गाची जवळपास 4 तासापासून जी आहे ती वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे। कोणतेही वाहन जे आहे ते जात नाही। दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने जे आहे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहिलात तर या ठिकाणी कमरा एवढं पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी पाणी जायला कोणताही मार्ग नसल्याने हा जो पाणीचा निचरा आहे होण्यास विलंब लागू शकतो आणि वाहतूक सुरळीत होण्याला देखील विलंब लागण्याची शक्यता आहे, कारण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। आज इथे बघतोय तर 10 वर्षापासून हीच परिस्थिती आहे आणि आज इथे जिल्हाधिकारी लक्ष देत नाही की खासदार साहेब लक्ष देत नाही। आज या कंपनीच्या डिझेल कारभारामुळे ह्या इथं बघा ते जाळी बसवली कंपनीने, ती जाळी मुळात चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आज सगळं पाणी साठलंय। आज ना खासदार साहेब लक्ष देत का जिल्हाधिकारी लवकर जाऊन मीटिंग घेऊन याच्यावर मार्ग काढावा। आज जनतेला किती त्रास झाला, सकाळी 3 वाजल्यापासून ट्रॅफिक इथं आहे, याला आता जबाबदार कोण? लवकर लवकर यावर तोडगा काढावा हीच अपेक्षा। रायगडवरनं मुंबईला जातो परळला, आम्ही 8 वाजेपासून इथं थांबलो। पूर्ण जाम आहे आणि सर्वात पहिले आमचीच गाडी आली तोपर्यंत, तेव्हापासून पूर्ण पाणी म्हणजे पूर्ण वाढत चालले पण कमी होत नाही, पूर्ण पाणी वाढतं। मी आज अलिबागला रायगड जिल्हा परिषदेच्या सेवा परीक्षेला जात होतो, पण आज 10चा पेपर असताना आम्ही इथं जवळजवळ 5 तासापासून इथं अडकून आहे पाण्यामध्ये। तर आता पेपर पण आमचा गेलेला आहे आणि त्याच्यामुळे सेवा परीक्षा देता येत नाही, म्हटलं आमचे इन्क्रिमेंट पण स्टॉप होणार आहे। आता मानगाववरून नागोठणला चाललं होतं आम्ही, 4-5 तास झाला इथे। हे पाणी वाढून भरपूर कमरेच्या वर गेलं, भरपूर पाणी वाढून गेलं। आता सगळे थांबलेले आहेत, ट्रॅफिक सगळे बंद आहेत।